ज्ञात्वा बालप्रबुद्धये विरच्यते मितस्पष्ट संदर्भन्यायदीपिकम्। हे अर्थ परिणाम. पहिला बोल चालू होता आपला 14 भंग जयते यातला. अज्ञानी मी अर्थ परिणाम करतो कारण कर्माचा बरोबर. बरोबर. अशा म्हणजे तो कर्माला अनुभवणाराच आहे. मी अर्थ परिणाम करणारा कर्माला अनुभव करणारा आहे. मी अर्थ परिणाम काय असत तर त्याच इथं जे 14 भंग घेतले अनेकांतरची चर्चा करताना त्यावेळेस त्याच्यातला एक एक धर्म परस्पर विरुद्ध जे धर्म आहे त्यातला कुठलाही एक धर्म त्याचा एकांत केला अर्थात दुसऱ्या धर्माचा अभाव केला तर त्याच ते परिणामांनी अर्थ होऊन जात. कारण इथं अनेकांतात्मक वस्तूला समजावून सांगताना ज्ञान आणि ज्ञेयाच्या अवलंबनाने अनेकांतात्मक वस्तूची सिद्धी केलेली आहे. आपण सामान्य आपलं स्व आणि पराच्या अपेक्षेने करतो. ज्ञेय आपला अनेकांत सांगतात स्वद्रव्य परद्रव्य असं म्हणून करतो. इथं ज्ञान आणि ज्ञेय याच्या अपेक्षेने त्या अनेकांताचं स्वरूप स्पष्ट केलं की नेमका अनेकांत कसा काय आहे आणि तो नाही मानला तर काय अडचण येते असं. पदार्थात अनेकांत धर्म आहे ते समजतं पण ज्ञानात ग्रहण करणाऱ्या ज्ञानात अनेकांत हा प्रश्न शंका उत्पन्न होत नाही जास्त. आणि ज्ञानच अनेकांताला ग्रहण करत असत. आता पहिला बोल घेताना तिथं भूमिका मांडली त्यांनी की ही स्वभावता एव बहुभाव निर्भर विश्वे निर्भरम विश्वे सर्व भावानां स्वभावेन अद्वैते अपि द्वैतस्य निषेद्धुम अशक्यत्वात् समस्तमेव वस्तु स्वपररूप प्रवृत्ति व्यावृत्ति भ्याम उभय भाव अध्यासितम एव. तर सांगते स्वभावानेच स्वभाव से ही बहुत भाव से भरे हुए इस लोक में बहुत भावों से म्हणजे अनेक प्रकारचा स्वभाव असणारे पदार्थ सामान्य रूपाने जीव पुद्गल धर्म आकाश का आणि मग प्रत्येक द्रव्य त्याची संख्या अपेक्षेने
सांगितलं. स्वभाव से ही बहुत भावों से भरे हुए इस लोक में. कोणी ते बनवलेलं नाही म्हणून स्वभाव से म्हटले. कोणाला कोणी जीव बनवलंय, पुद्गल कोणाला बनवलंय, असं कोणी एक कर्ता बनवून या विश्वामध्ये अशा प्रकारचे हे सगळे पदार्थ ठेवलेत असं नाही. स्वभावाने अनादी काळापासून आणि अनंत काळपर्यंत असे हे आहेत पदार्थ. म्हणून स्वभाव से ही, स्वभावानेच तसे बहुत से भावों से भरे हुए इस लोक में. सब भावों के अपने अपने स्वभाव में अद्वैतपणा है. मग अशा त्या अनेक भावांनी सहित असणाऱ्या या विश्वामध्ये जो तो ज्या त्या भावाला धारण करणारा पदार्थ आहे, तर त्या त्या भावाशी त्या त्या वस्तूचा अद्वैतपणा आहे ना. जसं साखरेमध्ये गोडी आहे ना, ती कशी आहे? अद्वैत आहे, अभेद आहे. साखर आणि साखरेची गोडी वेगवेगळी नाही, स्वभावाने अद्वैत असं म्हणायचं. अपने स्वभाव से अद्वैत है तो भी द्वैतपणे का निषेध करने का असमर्थपणा है. तरी देखील द्वैतपणा म्हणजे जरी स्वभावाने अभेद असला तरी सुद्धा त्या वस्तूमध्ये द्वैतपणाचा निषेध करणं शक्य नसल्यामुळं द्वैतपणाचा निषेध करणं शक्य नाही. म्हणून सर्व इसलिए सभी वस्तु स्वरूप में प्रवृत्ति और पर रूप से व्यावृत्ति, इन दोनों रीतियों से दोनों भावों से युक्त है. म्हणून सर्वच वस्तू ज्या आहे त्या वस्तू स्वरूपामध्ये प्रवृत्ती, आपल्या 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 स्वभावामध्ये प्रवृत्ती आणि पररूपापासून व्यावृत्ती, अशा प्रकारच्या दोन्ही पद्धतीने दोन्ही प्रकारच्या भावाने युक्त आहेत. स्वभावाने आहे आणि परभावाने नाही, अशा दोन्ही भावाने युक्त सगळ्या वस्तू आहेत. यह नियम आहे, हा नियम आहे असं सांगतो. पहिला भंग चाललाय, काढलं का? उन्हात बसत आहे काय? बर, गारटलाय मग स्वेटर बिटर घालायचं असतो. चला, तर असं जे आहे, यही ज्ञान भाव मात्र में लगाना है ना. यह ज्ञान मात्र भाव में लगाना है. ज्ञान मात्र जो आत्मा आहे त्यामध्ये है ना, स्वरूपामध्ये प्रवृत्ती आणि पररूपाने व्यावृत्ती असे जे धर्म आहेत ते त्या ज्ञान मात्र वस्तूमध्ये आपल्याला लावायचे आहे का नाही. आता त्याच्यामध्ये पहिलं सांगायला आहे, ठीक आहे. तर पहिलं काय? तत्र यदायं ज्ञान मात्र भाव शेष भावैः सह स्वरसभर प्रवृत्त ज्ञातृज्ञेय संबंधतया अनादि ज्ञेय परिणामात ज्ञानतत्त्वं पररूपेण प्रतिपद्य अज्ञानी भूत्वा
नाशमुपैती किंवा अंतमुपैती येते. आपल्यामध्ये अंत आहे है ना. आपल्याला भूत्वा आहे ना, आणि न ला तर जोडलंय ना, त्याच्यामध्ये मिसळला गेला म्हणून भूत्वा अंतम उपैती. काय होतं, अंताला कसा प्राप्त होतो हे सांगायला लागले का नाही. काय सांगितलं, तत्र जेव्हा आहे का नाही, आहे ना, यदायम हा ज्ञान मात्र भाव शेष भावही सह, काय शेष भावांबरोबर स्वरसभर प्रवृत्त निजरासाच्याच भाराने प्रवर्तित होत असताना ज्ञातृज्ञेय संबंध तया, ज्ञातृ आणि ज्ञेय, ज्ञातृ म्हणजे जाणणारा आणि ज्ञेय म्हणजे जाणलं जाणारा, असा जो ज्ञान ज्ञेयाचा संबंध आहे त्याद्वारे है ना, ज्ञातृज्ञेय संबंध तया काय करतोय, अनादि है ना ज्ञेय परिणामना, हा जो ज्ञातृज्ञेय संबंध आहे तो केव्हापासून आहे, अनादि काळापासून. जेव्हापासून ज्ञान आहे आणि जेव्हापासून ज्ञेय. ज्ञान आणि ज्ञेय केव्हापासून आहे तर अनादि काळापासून है ना. असा जो ज्ञान आणि ज्ञेयाचा संबंध अनादि काळापासून आहे, मग त्याद्वारे काय होतंय, ज्ञेय परिणामना, ज्ञातृज्ञेय संबंधाच्या द्वारे म्हणजे ज्ञेयाला जाणत असताना ज्ञान काय करते, ज्ञेयाला जाणते. म्हणजे कशासाठी हे सांगायला लागलेत, कशासाठी, अनेकांताची सिद्धी करण्यासाठी सांगा. मग अनेकांत स्पष्ट होण्यासाठी अर्थक्रियेच्या माध्यमातून अनेकांतता स्पष्ट करते. असं सद्रव्य ते भिन्न आहे, हे भिन्न आहे, हे एक भावाच्या अपेक्षेने, गुणांच्या अपेक्षेने, जसं जीवात चेतना गुण आहे, पुद्गलात स्पर्श रसगंध वर्ण गुण आहे, असं म्हणून गुणांच्या द्वारे त्याची जशी भिन्नता दाखवते. परंतु जोपर्यंत त्याची अर्थक्रिया लक्षात येत नाही तर त्या गुणांच्या द्वारे त्याचा अंतर प्रतीतीला येत नाही. अर्थक्रिया समजली पाहिजे, चेतनेची अर्थक्रिया, जाणणे पाहणे, पुद्गलाची स्पर्श रसगंध वर्ण रूप जी अर्थक्रिया, आणि त्या अर्थक्रियेच्या माध्यमातून त्या द्रव्याची प्रतीती येत असते. बरोबर असं. आणि त्या द्रव्याची प्रतीती येत असताना त्याच्या पुढचा विषय असा येतो की हे नाही आणि हे नाही, कारण जीव पुद्गल नाही आहे, पुद्गल जीव नाही आहे, कारण हे चेतन आहे आणि हे अचेतन, असं सांग. मग चेतन आणि अचेतन दोन वेगळे आहेत म्हणून ते आहे ना, त्याचे गुणधर्म वेगळे आहेत म्हणून वेगवेगळे आहेत. पण हा चेतन आत्मा पुद्गल का नाही, पुद्गल जे आहे तो चेतन का नाही. मग आपण सांगणार की हे आहे ना, हे जीव द्रव्य आहे, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप नसतं, द्रव्य अपेक्षेने सांगतो. म्हणजे त्याची जी अर्थक्रियेच्या अपेक्षेने, त्या कारण दोन एकमेक झाले नाहीत तर मग दोन एकमेक नाहीत हा सांगायचा विषय काय. भ्रम ज्यावेळेस होईल त्यावेळेस तर आपल्याला समजावून सांगायचे की हे दोन नाही, दोन एक नाहीत, हे दोन वेगवेगळे भ्रम झाल्या, किंवा काहीतरी त्या दोघांचा संबंध आल्यानंतरच आपल्याला हे दोन आहेत एक नाही हे विचारात घ्यावं लागतं. आणि हे समजण्याचं आता एक जीव आणि शरीराचं एकत्र असताना ते तर
अभ्यास म्हणण्यापेक्षा चेतनेची प्रतीतीच नसल्यामुळं, आत्म्याची प्रतीती नसल्यामुळं ते वेगवेगळे आहेत असं जरी आपण सांगितलं तरी ते बुद्धीत बसणं कठीण जात सामान्य लोकांना. आता पल्लवी सारखे विशेष असते त्यांची गोष्ट वेगळी, त्यांना समजत असं समजतं, पण शेवटी परत म्हणतात आम्हाला काहीतरी करावं लागतच की. असं सगळं समजल्यावर सुद्धा समजलंय कसं म्हणायचं हीच मला कळत नाही अजून कधी कधी असं होत. अंग बाह्य क्रियेतनं समजले असं दिसतंय का तुला? बर, तुला सांगितलं तर अजून अनुभव आला नाही दिसतोय. पल्लवी सांग तिला. म्हणजे अर्थक्रिया सांगायची, ज्ञान आणि काय झालं केस चालतंय ते. मग काय मग करायचं काय? काय करू शकतो? मग शरीर आणि आत्मा एकच वाटला, त्याला किती समजावून सांगितलं आणि अनेकांत पण समजावून सांगितला. ह्या अस्ति नास्ति धर्म जीवात आहेत, अस्ति नास्ति धर्म पुद्गलात आहेत, म्हणून जीव पुद्गल होत नाही, पुद्गल जीव होत नाही. मग समजते अनेकांताने समजावून सांगितलं. अनेकांत अस्ति नास्ति आहे ना, हा वस्तूचा स्वभाव आहे अनेकांत. मग अनेकांत हा वस्तूचा स्वभाव असताना जीवात त्या ठिकाणी तो धर्म आहे अस्ति नास्ति, भाव भाव सत असत आहे ना, काय जे आहे ते जे धर्म असं असताना मग समजायला पाहिजे ना, असं मला म्हणत समजायला नको. आणि किंवा म्हणा अनेकांत जो आहे तो सगळ्याला सहजरित्याने समजायला पाहिजे, परंतु विद्वानांना अनेकांत समजत नाही लवकर. विद्वान म्हणजे अन्यमतवादी, अन्यमतवादींना अनेकांताची प्रतीती येत नाही. एकाच वस्तूमध्ये परस्पर विरोधी धर्म कसे काय, तीच वस्तू आहे तीच वस्तू नाही. मग हे जेव्हा समजावून सांगायचं त्यावेळेस आपण सांगतो स्वापेक्षेने परापेक्षेने नाही. मग इतकं सोपं समजत का नाही, असं एक अनेक प्रश्न आहेत. असं कसं समजत? तुम्हाला आम्हाला समजलं का नाही लगेच? आणि त्यांना काय समजत नाही? इतके येडे आहेत का ती? का समजत नाही असा प्रश्न येईल ना. जर इतकं सोपं आहे तर समजायला समजत नाही. तो स्वीकार करायला काय झालं त्याला ना, जे आहे ते विद्वानाला तसं नसतं. स्वीकार करतात की विद्वान सुद्धा युक्तीने जेव्हा पटतं तेव्हा त्यांना ते स्वीकारायला काय अडचण जात नाही, पण त्याच्यामध्ये त्यांना शंका राहते ना. असं सांगतोय स्वीकारायचं न स्वीकारण्या पाठीमागचं कारण असतं शंका. म्हणजे न स्वीकारण्याची कारण आपण बघितलेली आहेत. विपरीत आहे, संशय आहे, अनध्यवस आहे. मग शंका म्हणजे संशय. एक कारण हे आहे, कोणास ठाऊक कळत नाही. आणि विचार केल्यावर त्याच्यात तर्क लावले तर त्यांना असं कसं होऊ शकतं, असंच होतंय ना. शीत आणि उष्ण एकाच वेळेस एका ठिकाणी राहू कसं शकेल? दोन परस्पर विरोधी धर्म आहेत ना, प्रकाश अंधकार, एकाच वेळेस एका ठिकाणी कसे राहतील? तसं एक आहे नाही एका वेळेस. आता हे समजण्यास काय अवघड आहे? मी माझ्या रूपाने, मी पररूपाने नाही, म्हणून मी आहे मी नाही. किती सोपं आहे असं. एवढं सोपं समजायचं काय अवघड आहे असं? पण अवघड असल्याशिवाय आहे ना ते समजणं अवघड आहे. ते समजणं सोपं नाही.
असं. म्हणून इथं त्याच विषयाला ज्ञान ज्ञेयाच्या अपेक्षेने सांगताना ज्ञान आणि ज्ञेयाचा संबंध सगळ्याला समजतो. ज्ञानाचा आणि ज्ञेयाचा संबंध हा प्रयोगात्मक सगळ्याला प्रतीतीला येणारा अनेकांताचं कथन असं करण्याचा उद्देश इतकं व्यवस्थित सांगितलं अनेकांत. जर हे ज्ञान आणि ज्ञेय रूपाने जर समजून घेतला तर अनेकांता संबंधी शंका दूर होऊ शकते. म्हणून त्यांनी इथं पहिल्यांदा शब्द ठेवला की ज्ञातृज्ञेय संबंध तया अनादीच ज्ञेय परिणामनाद असं म्हटले. म्हणजे ज्ञातृ आणि जो ज्ञेय संबंध आहे आणि जो सगळ्याला प्रतीतीला येतोय की ज्ञान वस्तूला जाणतंय, ज्ञेय ज्ञानात जाणले जात आहे. ज्ञान आणि ज्ञेयाचा संबंध न समजणारा असं कोण नाही. ज्ञान जाणते आणि ज्ञेय जाणले जातात असं आहेच ना. मग आता ज्ञेय जाणत असताना जसं आपण शरीरामध्ये राहत असताना शरीराच्या माध्यमातून सगळ्या जाणण्याच्या क्रिया होत असताना किंवा आनंदाची सुखदुःखाची जी काही क्रिया अर्थक्रिया दिसून येते आहे, जीवन मरण ह्या सगळ्या ज्या अर्थक्रिया दिसून येत असताना मला शरीर मी भासित होतोय. शरीर आपल्याला जीव का वाटतोय, शरीरामध्ये एवढं आपण आहे ना, म्हणजे शरीराची एवढी आपण काळजी का घेतोय. जीवाची काळजी शरीराची, शरीर मरू नये म्हणून प्रयत्न करायचा का जीव मरू नये म्हणून. आणि जीव मरतो का शरीर मरतं. फार अवघड प्रश्न आहेत. आता कोणी विचारला हा, जीव मरतो का शरीर मरतं. कोणच मरत नाही. मग मरण काय कल्पना आहे असं. जी आपल्याला कळत म्हणजे म्हणून म्हटलं शास्त्र ज्याला स्वाध्याय नाही अभ्यास नाही काय नाही तरी ह्याला हे कळतं ना, जीवाला डोळ्याने मी बघतोय काय ऐकतोय हे सगळं काय गोष्टी कानाने म्हणजे हे सगळं कळतं ना अज्ञानी जीवाला सुद्धा. आणि त्यामुळे तर देहामध्ये एकत्र होतं की देहच त्याला वाटतं शरीरच माझ्या सुखाचं दुःखाचं माझ्या सत्तेचं कारण शरीर आहे, माझं अस्तित्व. मोहाची दुर्ग्रंथी वाढत पण ते अजून नंतर थांबा. आता मोह आपल्याला जर माहिती नाही त्याची चर्चा ती नाही. मला इथं विषय सांगायचा आहे की शरीर आपल्याला आपली सत्ता भासित होते. म्हणजे शरीर मी आहे ना, शरीरापासून वेगळी माझी सत्ता नाही म्हणून शरीराचा नाश माझा नाश भासित होतं. कारण जितकं जीवन दिसतं या जीवाला संसारामध्ये त्यावेळेस ते शरीराश्रित जीवन भासित होत. जीवन जगणं ते शरीराचं जगणं म्हणजे मला माझं जगणं वाटतं. जसं आईला मुलाचं जीवन म्हणजे माझं जीवन वाटतंय का नाही तुला. सोहमचं जीवन म्हणजे तुझं जीवन आहे का नाही. सुधर की आता तर सुधर की पळ म्हणती चांगला एवढा करणाऱ्यावाला अभ्यास करते तर का ना. म्हणजे भेद ठेवू शकता का तुम्ही त्या मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये ठेवू शकता का तुम्ही. अशक्य आहे. म्हणून तर सकाळी सांगितलं जेवण नाही झालं मुलाचं तर बरं काय होईल. तू जेवशील का. समजा मुलगा गावाला आणि तो जेवायला येतो 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 म्हणतोय आणि येईना आणि तुझं पण जेवायचं राहील जेवशील. तू म्हणजे आई नाही थोडक्यात. विचार पडलं जेवती का. जी आई आहे ती जेवू शकत नाही. किंवा बायको नवऱ्याच्या जेवल्याशिवाय पूर्वी जेवायची. म्हणून मी बायको पती पत्नीचं उदाहरण घेतलं नाही. कारण आता तुम्हाला ते पटण्यासारखं राहिलं नाही ना. पटण्यासारखं जे उदाहरण आहे ते द्यावं ना. आधी बायको जेवलं नवरा जेवल्याशिवाय बायको जेवणारच नाही का प्रफुल्ल असंच होतं का.
किती उशीर होऊ दे काय, कारण तिचं अस्तित्व म्हणजे पती होता, अस्तित्व. आणि तुम्हाला तुमचं आता अस्तित्व स्वतंत्र दिसायला लागलं ना, भेद. हेच चुकीचं झालं. लग्न केल्यानंतर पत्नीनं कधी आपले अस्तित्व, जोपर्यंत दीक्षा घेत नाही तोपर्यंत, नाही तर जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत स्वतःच अस्तित्व पतीपासून वेगळं मानू नये. त्याचं दुःख म्हणजे माझं दुःख आहे असं मानलं पाहिजे. नियम खरं तर जसं वर्तमानात, म्हणून म्हटलं पतीचा विषय सोडून द्या. आता काय म्हणजे तो एकदम ठीक आहे, नवरा म्हणजे फार इम्पॉर्टंट वस्तू नाही, मग मुलगा मात्र फार इम्पॉर्टंट वस्तू झाली. इम्पॉर्टंट म्हणजे किती इम्पॉर्टंट, एकच असलं किती इम्पॉर्टंट आहे दोघांसाठी, आई वडिलांसाठी महत्वाचं आहे का नाही. त्यांनी काही त्रास देऊ द्या, किती काही त्रास दिला तरी सुद्धा आहे ना. आता आपलं न काय ऐकना बायको आल्यावर विचार, तुला जर काय त्याला वाटायला लागलं ना तर दुःख शेअर करत जा. ते सांगेल, आता सगळं तुला सांगेल कसं असतं की तुला काय सांगायचंय. म्हणजे मग हलकं होतं दुःख, बाकी काय नाही. एकमेका म्हणजे माझ्यासारखंच तिला पण दुःख आहे ना, मग चालतंय. थोडस कोणतरी आपल्यासारखं दिसल्यावर बरं वाटतं, बाकी काय नाही. एक समाधान मानून घेतो, किंवा मला एकट्यालाच नाही ना त्रास, असं ते सांगायचं. काय सांगतोय म्हणजे ती सत्ता भासित होते तशी अज्ञानी जीवाला शरीर, अज्ञानी जीव काय म्हणून तिर्यंच्या आधी गतीमध्ये त्याला आपली सत्ता तद्रूप भासित होते. म्हणून त्या 3 गाथा दिलेल्या आहेत माग कर्ता कर्माधिकारामध्ये. ती हो येसोग अपव्यपम करेदि कोहादी, तिविहो येसोग अपव्यपम करेदि धम्मादी, कत्ता तस्सोगस हो दिसो अत्तभावस. अशा त्या 2 गाथा. खालची ओळ समान असल्यामुळं मी दोन्हीला एकत्र करून सांगितले आहे ना. 95, 96 नंबर आणि 97 नंबर गाथा. म्हणजे कसा हा संकर करतोय आणि करता बनतोय असं सांगता आपण. जसं तुम्हाला त्या दिवशी किती नंबर गाथा आपण पाहिली होती, 103 नंबर पाहिली. करेक्ट नाही ना. त्याच्यामध्ये संक्रमण होत नाही म्हणून सांगितलं. द्रव्य गुण आणि पर्याय है ना. द्रव्य गुणाचं अन्य द्रव्य गुण रूपाने संक्रमण होत नाही, आणि जेव्हा अन्य रूपाने संक्रमण होत नाही तर मग तो त्याचा करता भोगता कसा असू शकतो अशी चर्चा आहे. मग इथं काय आहे, इथं भाव्य भावकतेचा संकर कशा प्रकारे करतो आणि ज्ञेय न्यायचा संकर कशा प्रकारे करतो, अशा ह्या 2 गाथा आहेत. आणि त्याचं समरी म्हणजे त्याचं समय काय म्हणायचं, सारांश सांगताना 96 गाथा घेतली. एवं पराणी दव्वाणी अप्पयं करकोनदी मंद बुद्धियो अप्पानमविय परम करेदी अन्नान भागेन, अशी ती 96 गाथा आहे का. मग 94 मध्ये काय घेतलंय, कथम अज्ञानात कर्म प्रभवती, अज्ञानाने कर्म कसं उत्पन्न होत काय. तर उत्तर काय दिलं, उपयोग 3 प्रकारचा आहे. बरोबर. कोणता कोणता सांगितला 3 प्रकारचा उपयोग. मामी थांबा, मामी 3 प्रकारचा उपयोग कोणता आहे की ज्याद्वारे हा क्रोध म्हणजे मी असं जाणतो. मामी हा काय तिथलं वाचून कोणी सांगेल, तुम्हाला काय येतं की नाही. ती हो येसो गो, तीच मला वाटलं म्हणूनच म्हणत होतं. तसं त्यांनी क्रोध शुद्ध उपयोगाने मी क्रोध आहे असं मानतो का, असं मानेल का शुद्ध उपयोगानं. मग म्हणून मी प्रश्न विचारतो या गाथेवर.
कारण 3 प्रकारचा उपयोग म्हटलं की माणसाला तेवढंच माहिती आहे, रूढी नाही, समभिरूढ नाही आणि अशुभ शुभ आणि शुद्ध उपयोग. परंतु इथं 3 प्रकारचा उपयोग म्हणताना आचार्यांनी मिथ्यात्व, अज्ञान आणि असंयम घेतलेला आहे. या प्रकारचा उपयोग म्हणते. मिथ्यात्व रूप उपयोग, अज्ञान रूप उपयोग आणि असंयम रूप उपयोग. कारण मिथ्यात्वाने क्रोधाचं श्रद्धान मी म्हणून करतोय, अज्ञानाने स्वतःला क्रोध म्हणून जाणतोय आणि असंयमामुळे आहे ना क्रोध रूप परिणती म्हणजेच माझी परिणती असं त्या प्रकारे अनुभवत असत. म्हणून 3 प्रकारच्या उपयोगाने मी क्रोध आहे असं जाण. मिथ्यात्वाने मी क्रोध आहे, अज्ञानाने मी क्रोध आहे आणि असंयमाद्वारे मी क्रोध आहे असं दाखवून दिलं. आणि असा स्वतःला क्रोध जसं सकाळी आज वाचून दाखवलं, म्हणजे त्या कशाने मोक्ष मार्ग प्रकाशामध्ये आपण वाचून दाखवलं नाही का, हे क्रोधाचा ज्यावेळेस तो अनुभव करतोय त्यावेळेस तो आहे ना मन वचन काय कृत कार्य अनुमोदन रूपाने कसा त्या क्रोधाच्या अधीन झालेला असतो, क्रोधाचं भूत कसं त्याच्यावर हावी झालेलं असतं. तेच वाचलं की नाही आपण सकाळी. हे त्यावेळेस त्याला काही कळत नाही आहे ना, म्हणजे देवगुरु सुद्धा कळत नाही तिथपर्यंत आणि स्वतःचा घात करतो. दुसऱ्याचा नाही करू शकला तर त्या क्रोधाची इतकी जबरदस्त तिंज म्हणायचं, त्याचा इतका अनुभाग म्हणतो ज्या भाषेत इतका तीव्र असतो की त्यामध्ये तो स्वतःची सत्ता संपवून टाकण्यापर्यंत सुद्धा विष आदीचं ग्रहण करून संपवायचा प्रयत्न करतो. सहन होत नाही, मी दुसऱ्याचं वाईट करायचंय आणि त्याचं वाईट करता येईना तर स्वतःच नष्ट करून टाकतो. इतका कषाय बेकार असतो. ते काम नाही झालं तर मी नाहीच. त्या क्रोधामध्ये दाखवलेलं एक उदाहरण तुम्ही सगळ्या कषायांवर तुम्ही, कारण त्याला कळतच नाही ना हे वेगळं आहे. क्रोध आल्यानंतर तू गप बस, कोणी असू दे, मध्ये बोलायचं नाही, कुणी काय सांगू दे, कोणाच काय ऐकायला तयार नसतो, कषायांच्या अधीन नाही. जिनेंद्र भगवान सुद्धा त्याला समजावून सांगू शकत नाही. क्रोध भारी का जिनेंद्र भगवान भारी? सांग मग आता पल्लवी, कोण भारी सांग? आपला कषाय भारी आहे का जिनेंद्र भगवान भारी? कोण भारी आहे? काय चेष्टा, भगवान भारी असतात का? काही सांगते इथे. कशाय कोणी सांगितलं तर कोणाचं ऐकतो का आपण? कशाय झाल्यानंतर तुम्हाला कशायच नाही असं पुन्हा, म्हणजे ही अजून जादू पुढची आहे ना. कशाय करणारा कधी म्हणतच नाही की मी चिडलोय. जसं कोणाला म्हटलं तू हट्टी आहे, तो हट्टी आहे का? कोण इथं हट्टी आहे सांगा? सगळं पटलं, एखादं सुद्धा हात वर केला नाही म्हणजे खरा हट्टी तुम्ही आहे, मी सगळं छान आहे. कारण मी हात वर केला, कारण मला हट्ट कबूल आहे. तुम्ही हट्ट करून तुम्हाला कबूल नाही, कळलं का? म्हणून हात वर केलताय. तर वाटलं हो बरोबर आहे, तुम्हीच हट्टी, तुम्हीच बरोबर बांधला तुमचं. तुम्ही म्हटलं बरं, आम्हाला म्हणायचं होतं लय, बांधता येत नाही, सगळे मला का होती म्हणून असं म्हणते ते. हा कळलं का? हट्ट भारी का जिनेंद्र देव भारी? सांग पल्लवी. लक्षात घेत जावा. म्हणून कधीही कशायांना आपल्या डोक्यावर बसू द्यायचं नाही. जसे आजकाल लहान मुलं डोक्यावर बसवली त्याच्यामुळं काही करू शकत नाही, नाचायला लागते थाय 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 लगेच. थोडं काय मनाच्या विरुद्ध झालं कसं होतं? चालत ना. आज पेपरला आलं तसं, सारखं येतं पेपरला, मुलांमध्ये एवढा राग कुठून कसा का? म्हणजे सांगायचं असं,
तर काय दिलंय मग? कारण तिथं त्याला त्याची सत्ता त्याच्यापासून वेगळी भासित होत नाही ना, म्हणून जागे राहणं फार महत्वाचं असतं. सत्ता वेगळी लक्षात ठेवावं लागते, म्हणून ही न्यायिक मधनं समजावून सांगायचा प्रयत्न करते. तुम्हाला नुसतं जरी सांगितलंय, रोज ऐकलंय की आपण वेगळं आहे, परद्रव्य वेगळं आहे, काय कळलं? संयोगात आलेल्या कोणत्याही पदार्थाला मी माझ्यापासून भिन्न मानायला तयार नाही. संयोगातले सगळे पदार्थ मी माझे, आणि माझ्या संयोगाला सोडून बाकी जितके पदार्थ आहेत ते पर आणि एवढंच. अशी आपली तयारी बुद्धीची झाली. एक तर सगळेच आपले म्हणा, नाही तर सगळेच पर म्हणा, जो टुकबात. अंग बाह्य पद्धतीने सगळेच आपले, आणि अंग प्रविष्ट पद्धतीने सगळेच पर आहेत. असं अंग प्रविष्टने सगळेच पर आहेत, आणि अंग बाह्य पद्धतीने सगळेच स्व आहे. त्यावेळेस त्याला मोक्षाला जायची गरज लागत नाही, स्वर्गाला जायची गरज नाही त्याला. त्याला इथंच स्वर्ग आहे, सगळेच आपले. आज होत नाही हे सांगायचं. वर्णिजीने तर ठिकठिकाणी लिहिले, तुम्ही संयोगात आलेल्या 4 लोकांनाच का फक्त आपलं म्हणताय? संयोगात आलेल्या 4 लोकांनाच तुम्ही तुमचे का मानताय? बरोबर आहे. तुमचा भाव तेवढा तुमचा वय, बाकी सगळे काय नाही का? देव सुद्धा काय नाही त्या भावासमोर. देव भारी का भाऊ भारी? खरं सांगा, पाप लागत, बाकी काय नाही. म्हणजे मनापासून जर विचार केला तर देवाची व्हॅल्यू आणि भावाची व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू जास्त? भावाची. हीच तर चुकीचं सांगतो. व्यवहारात जर भावाची व्हॅल्यू म्हणत असेल तर ते एकदम रॉंग आहे. आता काय सांगितलं मी 1 सेकंदापूर्वी? नुसता भाव तेवढा तुमचा असं नाही, म्हणजे याचा अर्थ तुमचा देव भारी नाही आहे तुमच्यासाठी. व्यवहाराने देव भारी पाहिजे, निश्चयाने देव भारी नाही. निश्चयाने तर एक आत्माच भारी आहे, पण व्यवहाराने देव भारी मानलं पाहिजे ना. म्हणजे तुम्ही सांगितलं की नाही, निश्चय व्यवहाराने भाऊच भारी आहे देवापेक्षा. कळलं कसं आहे ते? आपलेपण, देवामध्ये आपलेपण किती आहे, आणि आपल्या संयोगातील शरीराचा भाऊ आहे, जीवाचा नव्हे. काय संबंध आहे? एका मातेच्या पोटी जन्मला एवढंच, वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या भावाने, आणि फक्त त्याच्यामुळं म्हणत होती माझं. काय पैसे दिलेत का तुम्हाला? कधी येणार आहे? पाहिजेत का तुम्हाला? काय विचारलं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं. आई आणि सासू का वेगवेगळे वाटते? सांग प्रीती. उदाहरण आहे, तुझ्याबद्दल नाही चाललेलं. काय म्हणतेस? कोणाचा? सांगी, त्याला काय होतं? असं तिथे म्हणणं नाही. मोठ्याने सांग, काय खातात की आपल्याला? हा सांग, मोठ्याने सांग. अभिप्राय कोणी तयार केला? भिन्न आहेत, पण अभिप्राय तयार केले कोणी? आणि अभिप्राय कोणता व्हायला पाहिजे तयार? ज्यावेळेस सम्यक दृष्टी येते ना, संग्रह नयाने सगळ्या संबंधीचा अभिप्राय बदलायला पाहिजे. मुनींना उपसर्ग करणारे त्या प्रती काय अभिप्राय? यशोधर मुनींना श्रेणिकाच्या प्रतीचा अभिप्राय बदलला. अभिप्राय आपण कोणाच्या प्रतिकूलमुळं आपला अभिप्राय बदलायचा नाही, म्हणजे श्रद्धा बदलायची नसते. अभिप्रायाला फार महात्म्य आहे. त्या रानडुकराचा अभिप्राय बदलला नाही, त्याच्यामुळे स्वर्ग मिळालं त्या वाघाला मारून. कारण अभिप्रायामध्ये ते मुनींची रक्षा करणार. अभिप्राय केवढा सुंदर, नाही काम काय केलं? वाघाला मारण्याचं काम केलं. स्वतःही मेला, वाघ मारला. क्रिया बघितल्या तर मारण्याच्या, भाव बघितले तर एकमेकाशी भांडण्याची आहे ना, अशुभ असं दिसते. आणि अभिप्राय काय होता? एक मारायचा अभिप्राय, एक वाचवायचा. किती फरक पडला?
म्हणून विरोधी हिंसा जी आहे त्याला आपण पाप मानत नाही सर्वत्र. अभिप्रायात काय विरोध करताना अभिप्राय काय, आरंभ करताना अभिप्राय काय, उद्यम करतानाचा अभिप्राय काय, संकल्प करताना मात्र अभिप्राय खराब होतो. म्हणून संकल्प हिंसा विशेष पापाचं कारण ठरतं. म्हणून देशव्रतापासून संकल्प हिंसा नाही. पण जोपर्यंत असंयम आहे तोपर्यंत संकल्प हिंसा पण, म्हणजे बुद्धिपूर्वक मारायचा विचार. मारायचा म्हणजे काही कारण नसताना असं चालतं. विरोध आरंभ उद्यममध्ये कुठं काहीतरी व्यावहारिक दृष्टिकोन असताना, परंतु अंतरंग अभिप्राय चांगला असताना तिथं ते कार्य त्यांना बंधाचं कारण होणार. जसं मुनी चालताना किडा मिळाला पायाखाली येऊन तर बंधन. कळलं? मग त्याच्यासाठी तर शास्त्र आहे, त्याच्यासाठी तर हा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास करता करता आपले अभिप्राय बदलताना समोरच्याचा अभिप्राय समोरना जसा बदलतो तसा बदलायला इतकी ताकद आपल्या अभिप्रायाची वाढली पाहिजे. जसं आम्हा सांगते इतकं ताकद तुमच्या ब्रह्मचर्यामध्ये किंवा तुमच्या परिणामामध्ये लात मारल तिथं पाणी काढायची ताकद पाहिजे असं सांगते का नाही म्हणून. इतकं आपला अभिप्राय. आता योग्यता मुनी इतके चांगले असते तरी सुद्धा काही सगळ्यांचे भाव त्यांच्या जवळ येऊन चांगलेच होते, नाहीतर कोणीच उपसर्ग केला नसतं त्यांना. असं नाही म्हणत की बाबा अभिप्राय चांगला असल्यानंतर मग सगळे मग अशी कुणी त्रास द्यायला नाही पाहिजे, आहे ना. त्रास देणारा त्याची तीव्रता ज्यावेळेस असेल तर तो त्रास देणारच आहे. आपलं कर्म तीव्र असताना त्याची तीव्रता ती त्याच्या कर्माने, पण माझ्या कर्माचा तीव्र उदय तेव्हा मला तो त्रास देत असतो. ते माझंच कर्म असतं. म्हणून त्या कर्माला नष्ट करण्यासाठी मंद करण्यासाठी मी परिणामाची विशुद्धी इतकी वाढवली पाहिजे, इतकी वाढवली पाहिजे की ते कर्म आपल्यावर हावी नाही, आपण कर्मावर हावी झाले. इतकी ताकद आपली वाढली पाहिजे, बळ वाढलं पाहिजे. स्वभावाचं बळ. नुसतं जीव आहे शुद्ध आहे शांत आहे असं ध्यान सांगून होतं काय. ती ताकद प्रत्येक क्षणाला आपली वाढायला पाहिजे. वाढवण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. सगळे समान आहेत, सगळे भगवान आहेत, सगळे परमात्मा आहेत. हा एक सुंदर अभिप्राय आपल्या परिणामामध्ये, आणि आपण परिणामाने तो संस्कार करता करता होणार. म्हणून आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो. कावापासून कळायला राजकारण श्रद्धेचाच भाग म्हणू शकतो. अभिप्रायामध्ये मुख्यतेने श्रद्धाच, सामान्य कथन श्रद्धाच. अभिप्राय चार पाय म्हणायचे श्रद्धेला. म्हणजे जर महाराजांच्या ज्ञानाचं एक, चरित्राचं एक, पण अभिप्रायाचं आहे असं. आणि सामान्य म्हटलं तर श्रद्धाच म्हणणार, कारण बाहेर ज्ञान आणि क्रिया दिसते. त्याच्यातले दोन अंश दिसत नाहीत सगळ्यांना. ज्ञानातला जो स्वभावाशी जोडलेला अंश असतो ते दिसत नाही जेव्हा पराबरोबर जोडलेला असतो त्यावेळेस. आणि क्रियेतला पण पराबरोबर जोडले असतेला ते स्वभावाशी जोडलेला अंश समजत नाही ना अन्य लोक. पण श्रद्धेत ते, आणि आपल्याला कळते ना आपलं काय चाललं. जसं माता जरी मुलाला मारते तरी अभिप्राय करते समोर चालतो, किंवा ही मुलाला का मारते, काय करते, हा समोरचा अभिप्राय. गुरु शिष्याला कळत असताना अभिप्राय कळत असतो. पेशंटला आहे ना, जेव्हा डॉक्टर तपासत असतो, काही लागलं असलं तर पच काढत असतो, तो ओरडत असतो, तर तिथं अभिप्राय माहित असतो आजूबाजूच्या लोकांना की ह्याच काय, हे का तसं केलं. इतकं जरी ओरडला डॉक्टरच्या तिथं, आजूबाजूचे नातेवाईक डॉक्टरला येऊन मारतात. काय रडतंय तुला, काय रडवतो माझ्या पेशंटला, माझ्या नातेवाईकाला, असं म्हणून जर डॉक्टरला मारलं तर काय. पण सगळ्याला माहित आहे अभिप्राय डॉक्टरांचा, त्याला बरं करणं डॉक्टरकडे आणलंय म्हणजे काय. बुद्धीमध्ये हे राहिलं पाहिजे असं. आणि मोक्षाला जायचं तर सगळ्याबद्दल एकसारखा भाव आहे. अभिप्राय जुळत नाही म्हणून चालेल का? अभिप्राय जुळत नाही म्हणून चालेल का? पण मोक्षाला गेले का अभिप्राय न जुळत? तेच की अभिप्राय म्हणजे नाही. कशाने मोक्षाला जातं का? म्हणजे सांगायचं हेच,
शिकताना ना, बरोबर आहे तुमचं. आता आम्हा काय म्हटल्या मग तुम्हाला? नाही नाही, पण तुम्ही हे प्रश्न विचारला का नाही आम्हाला? नाही का? आता बरोबर. तर आता शिकताना मध्ये पण वेगवेगळे आता अभिप्राय आहेत ना. शिकताना एकसारखा सगळ्याचा अभिप्राय असेल असं. म्हणून आता त्यांनी ते बंद केलं आता तसलं. आता परवा सांगितलं ना तुम्हाला, माझ्याकडे पुस्तक आहे की आता म्हणजे प्राण्यांवर प्रयोग करण्याची गरज नाही असं त्यांनी त्याच्यात सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे अहिंसक पद्धतीने होऊ शकत असताना म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं मार्ग आहे तर तुम्ही त्या दुसऱ्या मार्गाला जाऊ नये. आहे ना दुसरा ऑप्शन, तर मग हिंसेच्या मार्गाने जाऊन संक्लेश परिणाम तिथं होणारच आहे. शिकायचं जरी असलं तरी संक्लेश होणार आहे. जेव्हा त्या जीवाचे तुम्ही डिसेक्शन करणार आहे तर संक्लेश परिणामाशिवाय होऊ शकत नाही. अतिसंक्लेश म्हणून आता तुम्ही बाबा सगळ्या जीवांची सेवाच करणार आहे त्याच्यानंतर तर गोष्ट वेगळी. अभिप्रायामध्ये काय आहे चालतंय. मग सांगायचं काय? नाही हे चाललंय आपलं की सत्ता वेगळी भासित होत नाही कशायांची आणि आपली. शरीराची आणि आपली सत्ता वेगळी भासित होत नाही अज्ञान अवस्थेमध्ये. आणि महत्वाचा मुद्दा हे आहे की हे अनुभवगम्य शरीराची आणि कशांची ही अनुभूती प्रत्यक्ष आहे, त्याला विचारावं लागत नाही. आणि त्यामुळं मग त्याच्यामध्ये ती एकत्वाची अनुभूती होते, अन्यत्वाची अनुभूती होत नाही. ती वेगळं आणि मी वेगळं याची अनुभूती आपण चांगल्याला होत नाही. भरत चक्रवर्तीला बाहुबली तर रागाला तर चक्र चालवलं त्याच्यावर. असं करतात का? आपल्या भावावर चालवलं म्हणून आम्ही चक्र चालवतो सगळं काय नाही. असं आहे ते चक्रवर्ती, लगेच चक्रवर्ती आम्ही भरत चक्रवर्ती. पण भावावर चक्र चालवलं तर ते काय त्याला त्रास नष्ट करत नाही, एवढं लक्षात राहू दे. म्हणून इथं सांगायचं काय की मिथ्यात्व, अज्ञान आणि असंयम आहे ना, याद्वारे जो काय करतोय कोहोहम मी क्रोध आहे असा करतो आहे ना भाव. म्हणजे मी आणि क्रोध वेगळा होत नाही, तेव्हा त्या क्रोधाचा तो काय होतो करता होतो. काय क्रोध स्वरूप त्या आपल्या उपयोगमय भावाचा तो करता होतो. कळलं का? भेद ठेवला नाही. आणि आता पुढच्या ह्याच्यात त्यांनी मी या संबंधी भेद ठेवत नाही दाखवलंय. ती हो ये सुगो अपव्यपम करे धम्माई. जसं क्रोधाला आपलं केलंय तसं जे ज्ञ आहे हे ज्ञ आहे. जी 95 यात ज्ञ अपेक्षेने चर्चा, ही भाव अपेक्षेने चर्चा 94 मध्ये. आता ज्ञ अपेक्षेने धर्म आणि धर्मद्रव्य ज्ञ आहे ना, धर्म अधर्म आकाश काल अन्य जीव आहे ना, हे सगळे काय झाले ज्ञ. मग काय करतो त्या ज्ञाला जाणताना त्या ज्ञाला काय करतोय, त्या ज्ञाचा तो करता होऊन जातो. करता सोग सहो दिसवत भावस, म्हणजे होतो तर आपल्याच उपयोगाचाच करता, पण त्या उपयोगामध्ये घेतलेल्या ज्ञेय रूप स्वतःला अनुभवत असताना त्याला भासित होतं की मी त्या ज्ञेयाचा करता. करता ज्ञेयाचा नाही, करता तर आपल्याच भावाचा.
परंतु त्या ज्ञेय ज्ञानात आलेला आहे, त्या रूपच ज्ञान करून टाकलेलं आहे. त्यामुळं त्याला वाटतं की मी त्या ज्ञेयाचाच करता, जसं तुम्ही स्वयंपाक करता. तुम्हाला असं भासित होतं का कधी बाबा मी करता नाही? बोलायला लागलो, आपण चालायला लागलो, कुठली क्रिया करताना आपल्याला असं वाटतंय का किंवा मी नाही करता, ते मी आहे, मी त्याच्यापासून भिन्न आहे. इतकं इन्व्हॉल्वेशन असं होऊन जातं त्याच्यामध्ये, असं एक रूप होऊन जातं. आणि ते कोणत्या कारणाने? तर 3 प्रकारच्या उपयोगाने: मिथ्यात्वाने, अज्ञानाने आणि असंयमाने. म्हणून सांगितलं मिथ्यात्वाचा त्याग करा, अज्ञानाचा त्याग करा, असंयमाचा त्याग करा. सोडा. हे डेंजरस आहे. त्यामुळे मला माझी सत्ता कळेना, माझं कर्तृत्व कुठं आहे हे कळेना, मी कशाचा भोगता आहे हे कळेना, काहीच कळेना ना. अडचण ही झाली. मग जसं इथं सांगितलं तेच तिथं आपण वाचतो. ज्ञातृज्ञेय संबंध सांगायला लागले, त्यावेळेस त्याने ज्ञानाला जाणत नाही. इथं पण ज्ञानाला जाणत नाही, क्रोधालाच जाणतोय. इथं ज्ञेयालाच जाणतोय, धर्माधिकाला ज्ञानाला जाणत. ज्ञान आणि ज्ञेयाचा संबंध आहे, बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये तो ज्ञानाची सत्ता संपवतोय ज्ञेयाचा अनुभव करताना. ज्ञेयाला जाणत असताना ज्ञानाची सत्ता संपवतोय. आणि म्हणून त्याला इथं आचार्य म्हणते तो कसा आहे? ध्यानाविष्ट झालेला. कशाच्या आविष्यात आला? तर भूताविष्ट म्हणतात. आणि ज्ञेयाच्या ह्याच्यात आला तर ध्यानाविष्ट शब्द वापरले आहे ना. भूताविष्ट आणि ध्यानाविष्ट हे त्यांनी 96 वाचले आहे ना. की एवं पराणी दव्वानी शब्द वापरेल 96 वाचला. अशा प्रकारे परद्रव्याला आहे ना काय करतो? अपयम कुनदी मंद बुद्धी हो. मंद बुद्धी म्हटलं त्याला. मंद बुद्धी काय करतो? मंद बुद्धी काय करतो? पराणी दव्वानी अपयम कुनदी, परद्रव्याला आत्मरूप करून टाकतो. आणि अपानमवीय परम, आणि आत्म्याला पण पररूप करून टाकतो. कशाद्वारे? अज्ञान भावे. अज्ञान भावाने स्वतःला पररूप करतो आणि मंद बुद्धीने पराला आपल्या रूप करतो. असे 2 शब्द आवडले, मंद बुद्धी आणि अज्ञान. मंद बुद्धीमध्ये त्यांनी शब्द वापरलाय पराला आत्मरूप करणे, आणि आपल्याला पररूप करणे हे अज्ञानाचं कार्य. दोन्हीचा अर्थ एकच आहे. पराला आपल्या रूप केलं काय, आपल्याला पररूप केलं काय. शेवटी जे काही त्याच हे आहे एकच. इथं मंद बुद्धी आणि अज्ञान. मग हे 2 शब्द 2 वस्तू सांगताना काय करायचं त्यांना? तर त्यांना ते ज्ञेय आणि ज्ञानाचा संकर आणि भाव्य भावाच्या संकराच्या अपेक्षेने त्यांनी वापरलं. म्हणून गाथ्यामध्ये टीकेमध्ये आचार्याने दिलेलं आहे. काय टीकेमध्ये काय दिलंय? यत् किल क्रोधः अहम् इति इत्यादी वत् अधर्मः अहम् इत्यादी वच्च परद्रव्यानि आत्मनि करोति आत्मानमपि परद्रव्यी करोति एवं आत्मा. काय अशा प्रकारे काय करतो? क्रोधाला, तसंच क्रोधाधिक भावांना, तसंच धर्माधिक ज्ञेयांना काय करतो? आत्मरूप करतो किंवा आत्म्याला त्या रूप करतो है ना. परद्रव्यानी आत्मी करोती आणि आत्मानमपि परद्रव्य करोती, असा उद्योग करतोय आपण है ना. तदयम अशेष वस्तू काय संबंध विधुर निरवधि शुद्ध चैतन्य धातुमय अपि
अज्ञानातेव सविकार सोपाधिकृत चैतन्य परिणामतया तथाविधस्य है ना आत्मभावस्य कर्ता प्रतिभाति इति आत्मनः भूताविष्ट ध्यानाविष्टस्य इव प्रतिष्ठितं कर्तृत्वमूलम अज्ञानम. कळलं काय म्हणले? काय म्हणले? आत्म्याला परद्रव्य रूप आणि परद्रव्याला आत्मरूप करत असताना असा तो आत्मा जरी काय म्हणते जरी काय आहे तो समस्त वस्तु के संबंध से रहित अमर्याद रूप शुद्ध चैतन्य धातुमय है असं म्हणते. तदयम अशेष वस्तु संबंध विधुर निरवधी शुद्ध चैतन्य धातुमय असं माझं स्वरूप असून सुद्धा. म्हणून म्हटलं त्या स्वरूपाचं कशासाठी इम्पॉर्टन्स काय, त्याची श्रद्धा का बसली पाहिजे हे ह्या कारण म्हणजे सगळं जे कार्य बाहेर चुकीचं चाललंय ते ह्या वस्तूचं सम्यक श्रद्धान होईल. म्हणून त्याचं इम्पॉर्टन्स श्रद्धान असं दृढ झालं पाहिजे आपल्या शुद्ध चैतन्य धातूच. काही म्हणू दे शुद्ध चैतन्य धातू जो आहे तो त्या सगळ्यापासून वेगळा असा मी आहे. शुद्ध चैतन्य धातू रूप मी आहे ही श्रद्धा सतत राहिली पाहिजे. सर्व अवस्थेमध्ये राहिला, सर्व काळात राहिला पाहिजे, सर्व क्षेत्रात, सर्व भावात. कुठलाही भाव होऊ दे, मी शुद्ध चैतन्य धातू असं भिनलं पाहिजे डोक्यामध्ये. मग ते जे आलेले असे अज्ञान रूप भाव, मंद बुद्धीने जे काही कषाय रूप भाव आहे त्यापासून निवृत्ती लवकर मिळेल. ना म्हणून तेच गोष्ट सांगितलं नाही का ती तसं की एक महाराज ध्यानाला बसलेले आहेत आणि चेहरा बघितला तर अत्यंत कषायाने म्हणजे थोडा वाकडा झालेला आहे, चिडलेले असे दिसले. श्रीनिक राजा तिथून चाललेला आहे आणि मग ते म्हणतो असे एक महाराज मी बसले ध्यानाला आणि त्याचा चेहरा असा दिसला, दुःखी दिसला. मग तिथं गौतम गंधर्वांनी काय सांगितलं की हा अमुक देशाचा राज आहे आणि त्याचा छोटासा मुलगा होता, त्याला त्याने राजतिलक करून वैराग्य झाले म्हणून दीक्षा घेतली. मग तिथं आता थोड्या वेळापूर्वी 3 लोक आले होते आणि ते मग बोलत होते त्याच्या समोर उभा राहून की बाबा हे असं कुठं असतं का, आणि आपल्या एवढ्या छोट्याशा मुलावर जबाबदारी सोडून आपण असला कुठं धर्म असतो का, बघा त्या शत्रूंनी काय केलं, त्या मुलाला कैद करून टाकले कैदेत आहे ना. हे असं सगळे गप्पा तिथं मारत त्याला त्रास देते असं तसं म्हणायला. मग हे सगळे कानावर शब्द त्रास कसे करतात. महाराज झाले, राजपद सोडलंय, दीक्षा घेतली, निसंग आणि म्हटलं ना आता त्या वातावरणापासून पण संगत आली ना, थोडं निमित्त मिळालं तर एकदम असे कशा तीव्र व्हायला लागले. जर म्हटले तू जाऊन त्याला संबोधन आता नाही केलं तर काय होईल, तर ते नरकात जाते ना, नरक आयुष्य बंद होईल. तू जाऊन त्यांना संबोधन कर म्हटले. आता काही कोणी कोणाचं नसतं, सगळे आपल्या आपल्या परिणामाचं फळ भोगत असतात, सगळं कार्य स्वयं होत असतात असं गौतम गंधर्व आणि श्रीनिकाला सांगितलं. त्या मुनिराजांना संबोधन कर. मग तो जातो सांगतो त्या मुनिराजा आणि मुनिराज मग ते ऐकताना स्थिर होते, शुक्ल ध्यानाने रेणीवर उडवून ठेवले. काही वेळापूर्वी असे परिणाम की नरकात जात आणि तिथं संबोधन केलं आणि म्हणून संस्कार कसे हावी होते त्या रूप तद्रूप मी शुद्ध चैतन्य धातू म्हणून इथं आचार्य मधन शब्द तदयम अशेष वस्तू संबंध विधुर निरवधि शुद्ध चैतन्य ऐसा यह आत्मा यद्यपि समस्त वस्तु के संबंध से रहित म्हटले का नाही. तदयम अशेष वस्तू संबंध विधुर
असं म्हणतो. सगळ्या परवस्तूच्या संबंधाने रहित अमर्याद रूप, निरवधी म्हणजेच अमर्याद अशा शुद्ध चैतन्य धातू असताना सुद्धा असं म्हटलं. म्हणून हे शब्द असे वजनदार वाटतात. कारण त्याच्यात हे तुलनेत बघितल्यानंतर आपल्याला त्याचं महात्म्य कळतं. कशाय याने परिणत आत्मा, नियार्थ परिणमन करणारा आत्मा, असा आत्म्याबरोबर जेव्हा शुद्ध चैतन्य धातूला सांगितलं तर महात्म्य. नुसतं शुद्ध आहे शुद्ध आहे शुद्ध आहे, काय फरक पडतो? आणि ते कशायाने अनुरंजित आहे ना. असं असताना सुद्धा परद्रव्यापासून भिन्न आणि अमर्याद असं शुद्ध चैतन्य धातुमय स्वरूप आहे माझं. मी हे काय करतो? त्या मुनींना आठवण करून दिले ना, जे मुनी त्या स्त्रीच्या गळ्यात हात घालून टाकले होते, चालले होते. तिथं राजा दर्शनाला आलेला. राजाने बघितलं हे महाराजाचे काय स्त्रीच्या गळ्यात हात घालून. महाराजा काय, राजाने काय केलं? पाया पडला. पाया पडल्यावर एकदम एवढा मोठा राजा हत्तीवरून उतरून माझ्या पाया पडतोय, मी मुनी, आणि मी हे काय करतोय? झटकन त्यांची बुद्धी बदलली. असं आठवण करून दिली तुम्ही कोण आहे. बरं, आठवण करून दिली तिने. असं पुस्तक करते.